बाबू घारेंचं मला वक्तव्य ऐकायला मिळालं की आमदारांनी माझ्या तोलामोलाचा उमेदवार द्यायला पाहिजे होता. तोलामोलाचं म्हणजे काय? त्याच्यासारखा जाडाभरडा असा पाहिजे होता का पैशावाला पाहिजे होता का? प्रश्न माझा त्याला असा आहे. मी आर पाटलांचे महाराष्ट्रामध्ये तटमुक्त गाव समिती स्थापना केली. त्यावेळेला मी आमच्या सावळ्या ग्रामपंचायतीचा पहिला अध्यक्ष झालो. आणि त्यावेळेला बाबू घारेची मिसेस तिला सरपंच केलेली होती सेनेकडून. आबांनी 1000 लोकसंख्येला 1 लाख रुपये बक्षीस आणि 25,000 रुपये बोनस असं जाहीर केलं होतं. अतिशय कामासाठी प्रयत्न मी केले, रात्रंदिवस कष्ट केले. संपूर्ण कोर्टामध्ये पोलीस ठाण्यामध्ये असलेल्या केसेस आम्ही काढून घेतल्या आणि 100% मार्क मी या ग्रामपंचायतीमध्ये मिळवलं. आणि तालुक्यामधील 1 नंबरचं बक्षीस 6.25 लाख रुपये मिळवलेत आणि ते ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये जमा झाले. बाबूला सांगितलं, त्याची मिसेस होती सरपंच, त्यांना म्हटलं जिथे कुठे पाण्याची सोय नसेल तिथे बोरवेल मारा, जिथे एखादा रस्त्याचा पीस खराब असेल तिथे रस्ता बनवा आणि हे पैसे सत्कारणी लावा. आमच्या गावामधील एक छोटासा रस्ता घेतला, भोईरवाडीमधील एक घेतला, बाकी बजेट तर काही बसवलेलं नाही आहे. मग एवढ्या पैशाचं काय केलं? प्रश्न हा होता. ग्रामसेवकला घरी बोलवायचं आणि बजेट बसवायचं, कुठलं तरी काम दाखवायचे आणि पैसे खेचायचे, असा हा लफंग्या जिल्हा परिषदचा उमेदवार, उमाटाचा उमेदवार हा दिलेला आहे. त्याचं कर्तबगारी काही नाही आहे. कोणा थापा गप्पा मारून पैसे गोळा करायचे, कोणाला सांगायचं हे काम तुला देतो, त्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदासाठी तुला उमेदवारी देतो, इंजिनियर कॉलेजचं काम देतो, त्यांच्याकडं कोणाकडून लाख रुपये, कोणाकडून 5 लाख रुपये, कोणाकडून 2 लाख रुपये उभे करायचे आणि देण्याचा पत्ता नाही आहे. हा तोलामोलाचा उमेदवार म्हणजे काय? याची प्रॉपर्टी काय? आणि यांनी पैसे आणले कुठून? जिल्हा परिषदची निवडणूक लढवणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे मग त्याचं काय म्हणजे नोटा छापाचा कारखाना आहे का याला त्याला लुबाडून पैसे उभे करायचे आणि मग आश्वासनं द्यायची, हे 10,000 घे, ते 20,000 रुपये घे, त्या निवडणुकीला उभा राहा, या निवडणुकीला उभा राहा. साहेबांच्याकडून पैसे घ्यायचे. पार्ट्या या ग्रामपंचायतीमध्ये, आमच्या ग्रामपंचायतीमध्ये खूप पार्ट्या. त्या पार्ट्यांना सांगायचं माझा दोस्त आजारी झाला, त्याला हॉस्पिटलला पाठवलं आहे, तुम्ही मला पैसे द्या. ते पैसे घ्यायचे. आजारी वगैरे कोणी नाही आहे. एखादी बाई डिलेवरीला पाठवले KMला, तिला 20,000 रुपये डॉक्टरनी सांगितलं आहे, गरीब परिस्थिती आहे, ते 20,000 देण्याची त्याची ऐपत नाही. पार्ट्यांच्याकडून घ्यायचे आणि इकडे त्यांनी मजा मारायची. अशा पद्धतीने त्यांनी संपूर्ण पैसा वगैरे गोळा केलेला आहे आणि तो निवडणुकीला उभा आहे. त्याची वर्तणूक ही अतिशय खराब आहे, दानत खराब आहे. देण्याघेण्याचा विषय व्यवहार ठेवलेला नाही त्यांनी. त्यामुळे त्यांनी आमच्या उमेदवाराला टीकास्त्र कुठल्याही प्रकारचं सोडू नये. आमचा उमेदवार निष्कळमी, निस्वार्थ, विनामूल्य सेवा करणार आहे. लोकांच्यासाठी अतिशय धडपड करणार आहेत. आमचे या ठिकाणी पवाळी आहेतच. किती वर्षे काम करतात ग्रामपंचायतीमध्ये, या किती विकास झालेला आहे हे सगळ्यांना पाहायला मिळतं आहे. आणि आमची ग्रामपंचायत जवळजवळ 20 वर्षामध्ये धड एखादा रस्तासुद्धा तयार केलेला त्यांनी नाही आहे. कुठे बोरिंग नाही, लाईटची समस्या आहे तीसुद्धा व्यवस्थित केलेली नाही. असा हा निकृष्ट दर्जाचा हा उमेदवार उबाटा पक्षाने दिलेला आहे. हा सगळ्यांचा नापसंतीचा आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. शुभमदा, आपल्यावर सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही इथं आलात आणि तुमचं स्वागत करतो. तुम्ही जो प्रश्न आता विचारलेला आहे तो योग्य आहे. त्याचं कारण असं का याची रणधुमाळी प्रचाराची चालू असताना समोरचे जे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत कडाव गटातले ते अनेक आरोप करत सुटलेले आहेत. अनेक मुलाखती देतात, अनेक बाईट देतात
त्याच्यामध्ये मोगम बोलतात, कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही. पण आम्ही एक संयम बाळगला होता का जाऊ द्या, त्यांना काय बोलायचं ते बोलूया, आपण आपल्या प्रचारावरती फोकस ठेवू, आपला उमेदवार कसा निवडून येईल हे आपण बघू. परंतु एक काल परत त्यांची बाईट आली, त्याच्यामध्ये आमदार साहेबांच्यावरती त्यांनी आरोप केलेत, माझ्यावरती पण काही आरोप केलेत. मी आज तुमच्या माध्यमातून एकही शब्द खोटा बोलणार नाही, जो आहे तो खरा बोलेल आणि त्याच्यात हिंमते त्यांनी माझा एकही जे मी मांडेल त्यांनी समोर बसून खोडून दाखवा. त्याने आमदार साहेबांचे आरोप केलेत. आरोप मागे पण त्यांनी कोणता आरोप केला नेमकी? काय आमदार म्हणजे एक थोडक्यात आमदारांच्या विरोधात तो बोलत असतो. मला हे काय दाखवायचं आहे, तो असं दाखवतो आमदारांच्या विरोधात मी आहे, आमदारांच्या विरोधात कायम बोलत असतो. मी थोडीशी एक आठवण तुम्हाला सांगेल, तुम्हाला 2-3 महिन्याची. इलेक्शन झाल्याच्यानंतर आमदारकीच्या एक 6 महिन्यांनी तो आमदारांच्या घरी गेला. आमदारांच्या घरी जाऊन त्यांनी आमदारांना मिठी मारली, साहेब मला तुम्हाला आता कुठला विरोध करायचा नाही, मला याच्यानंतर तुम्हाला मंत्री म्हणून बघायचं आहे. असं बोलणं केल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर, कारण तो पोपट आहे, बोलका पोपट आहे, भेट कुठे आली? भेट घरी झाली तिथे. त्याच्यानंतर मग 5 लाख रुपये मागितले त्यांनी, का मला अडचण आहे भरपूर, मला 5 लाख रुपये द्यावं. मी हे जे बोलतो आहे बाबू घरेंनी सांगावं माध्यमांना का हे खोटं आहे. खरा जर का तू माणूस म्हणून असेल तर. आणि त्यावेळेस आमदारांना दया आली, भरपूर अडचण होती, 5 लाख रुपये घेऊन गेला. मग तुला कुठला अधिकार येतो? तू जर का एखाद्याकडे जाऊन पाया पडतो, हातापाय पडतोस, पैसे घेतोस आणि परत त्यांच्यावरचा आरोप करतो, तुला हे अधिकार दिला कोणी? आता मला दुसरी एक बाजू अशी मांडायची आहे, हा जो उभा राहिलेला आहे, हा निवल दुसऱ्याचे जो उभा राहिलेला आहे, याला माहिती आहे मी बोलले शो जेव्हा आमदारांच्या बोलत तितकं सुधाकर घारे मला जास्त पैसे देईल, त्या हिशोबाने तो आता बोंबलत सुटलेला आहे. त्याला दिशा काही नाही आहे, एक फक्त काहीतरी चुकीचं वक्तव्य करायचं, त्या हिशोबाने तो बोलत आलेला आहे. मी याची राजकीय हिस्ट्री जर का बघितली तर कर्जत तालुक्यातून माझ्यापेक्षा जवळचा त्याच्याशी कोणच नव्हता आणि माझ्यापेक्षा त्याच्या हिस्ट्री कोण चांगली सांगू पण शकत नाही. परंतु मला जास्त खोलात जायचं नाही, तो जर का गेला तर मी ते पण काढेल. परंतु त्याने माझ्यावरती पण आरोप केले. आज तो सांगतो माझ्यावर का उमेदवार नाही, माझ्यावर काय उमेदवार द्यायला पाहा होता, माझ्या तोलामालाचा उमेदवार द्यायला पाहा होता. मी तुमच्या समोर एक 2 वर्षाचा कालावधी मांडतो. जेव्हा शिवसेनेत 2 भाग झाले, इकडं महेंद्र शेठ गेले, इकडं नितीन सावंत, आम्ही सर्व ग्रुप होतो आणि नितीन सावंतला पक्षाने पुढं केलं आणि नितीन सावंत सगळं पक्षाचा बघत होता. पण यांनी ह्या बाजारात नितीन सावंतचा एवढा फायदा घेतला 2 वर्षामध्ये का कोणी आजारी पडला त्याला 25,000 खर्च असायचा का तो त्याने 1 लाख रुपये काढायचा, त्याच्यामध्ये स्वतःचा पण भागवायचा आणि त्या पेशंटला पण मदत करायचा. सर्व मदत नितीन सावंतची, पण याचा सर्व पुढं हे करायचा का बाबा मीच मदत करतो आहे. याचा स्वतःचा एकही रुपया कधी यांनी खपवलेला नाही. नितीन सावंतच्या जीवावरती यांनी सर्वांना मदत केली आणि आज मी मदत केली असं सर्वांना भासवतो आहे. हा याचा एकही रुपया कुठे नसतो. याची हिस्ट्री काय, याच्याकडे काय आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. हा आमच्यावर आरोप करतो ग्रामपंचायत जमिनी लाटल्या, हे केलं ते केलं. मी याला चॅलेंज करेन. मी तरी माझ्या ग्रामपंचायतीची जमीन जिथून मी आलो आहे या ग्रामपंचायतमध्ये, तिथून माझ्यामुळं 2-2 मैदानं शिल्लक ठेवलेली आहेत. एकही प्लॉट कुणाला विकून दिलेला नाही. तू 10 वर्षाचा 15 वर्षाचा 20 वर्षाचा इतिहास काढ, जोपर्यंत मी माझ्या हातात सरपंच होता तिथे एकही गुंठ्याचा मी कुणाला विकून दिलेला नाही. आज माझ्यामुळं एवढी जमीन शिल्लक आहे. आज तो माझ्या आरोप करतो आहे सुदाम पवारने जमीन लाटले. मला तू दाखव 2 प्लॉट माझ्या नावाची, काही ग्रामपंचायतमध्ये तुझ्या प्लॉट आहेत, मी तुला माझी स्वतःची 1 एकर जमीन देईन. माझ्याकडे भरपूर माझ्या आईवडिलांनी ठेवलेली आहे, माझ्या मेहनतीने पण मी घेतलेली आहे. मी परत एकदा त्याला सांगतो, त्याच्या उलट त्यांनी आज तो स्वतःला सक्षम उमेदवार समजतो. मी आज परत बोललो नव्हतो कधी आणि मला बोलायचं नव्हतं. त्यांनी गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याची मुंडी मोडलेली आहे. रिलायन्स लाईन ज्यावेळेस गेली त्यावेळेस तिथल्या कार्यकर्त्याचं एक काम असतं का आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यायचा असतो. परंतु यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना वेठीस धरून प्रत्येक शेतकऱ्याला 3.5 लाख रुपये गुंठ्यामागं घेतले आणि त्यातले 1.5 लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आणि 2 लाख रुपये या बाजारात काढले. हे असं आम्ही बोलत नाही, तिथले शेतकरी आज चर्चा करतात. शेतकरी ही पण चर्चा करतात की यांनी जो बंगला बांधलेला आहे तो आमच्या जीवावरती बांधलेला आहे. कित्येक शेतकरी खाजगीमध्ये असे बोलतात
का यांनी या स्लॅबवरती माझ्या बाबाचं नाव द्यायला पाहिजे, या कॉलमवरती माझ्या वडिलांचं नाव द्यायला पाहिजे, आणि वस्तुस्थिती आहे अशी परिस्थिती याची, यांनी भाड्यावर नाही मारावं. त्याच्यानंतर अनेक पार्ट्यांची जमिनी यांनी खोदून माती विकलेली आहे. आज पण इथं तुम्हाला दाखवायला नेलं वाटलं तर याचे हे पाप आहेत. याच्यामुळं कुठली पार्टी तिथे टिकत नाही. अशा कुणाच्या मुंबईवाल्यांच्या जमिनी कोण माती विकील का खोदून? आमच्या इकडं हिंमत आहे का कुणाची? आम्ही कुणाला विकून दिली ना, कुणाचे अन्याय केलेला नाही. याने एक तरी दाखवा माणूस असं का आम्ही कुणाचे अन्याय केलं आहे. हा मोगम बोलवत असतो, याच्यावर कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, पुराव्यानिशी मी बोलतो. आज कित्येक लोकांच्या जमिनीचे यांनी वाटोळ लावलेत. आत्ता 4-5 दिवसापूर्वी मला 2-3 शेतकरी भेटले होते. हात जोडतात, याला हात जोडतात अक्षरशः. माझे 2 एकरची वाट लावली, माझ्या 5 एकरची वाट लावली, असे शेतकरी तलतल करतात. तसं आमच्या बाबतीत कोणी कुठे चर्चा करणार नाही का आम्हाला याने चुत्या बनवलेत, आम्हाला याने फसवलं आहे. याच्या बाबतीत प्रत्येक गावामध्ये 2 तरी नागरिक तुम्हाला भेटतील का ज्याला ह्या माणसाने ह्यो ठग आहे, ठग. याच्या बाबतीत मी बोलत नव्हतो, पण हा बोलला म्हणून मला राहवलं नाही. हा ठग आहे, याचं नाव बाबू आहे, हा बोलका पोपट, हा 1 नंबरचा चुत्या बनवणारा उमेदवार आहे. म्हणून मी सर्व मतदारांना अपील करत का याच्यात भूलतापाला बळी पडायचं बंद करा. हा अनेक ठिकाणी जातो, कुठल्या नागरिकांनी जर का समस्या मांडली तर त्यांना सांगतो. त्यांनी जर का सांगितलं माझा हा रस्ता बनवायचा आहे तर त्यांना आज लगेच सांगणार हा मी तुमचं काम चालू करतो. जसा का आमदार पण हाच आहे, मंत्री पण हाच आहे आणि खासदार पण हाच आहे. अशा पद्धतीने हा लोकांना भूलतापा मारत असतो. याच्या ग्रामपंचायतीची काय परिस्थिती आहे आता इथल्या दादांनी मांडली. खरोखर सांगतो, एकही रस्ता याच्या इथे नीट नाही, कुठं मशानभूमी याची व्यवस्थित नाही. परंतु हा मोठ्या मोठ्या बाता मारत असतो. तिथं जर का तसं पाहिलं तर यांनी सर्वात जास्त ग्रामपंचायती जागा विकून काढलेली आहे. किती प्लॉट यांनी विकलेत, यांनी विकून मोकळा आला ना. हा बाजूला शेप आहे, याचा अक्षरशः लोकांना चुत्या बनवायचं काम चाललेलं आहे एवढं दिवसातून. म्हणून पहिले यांनी स्वतःकडे पहिलं वाकून बघावं हा काय येतो. रिलायन्समध्ये कमीत कमी 3 ते 4 कोटीचा भ्रष्टाचार केला आहे, लोकांना फसवलेत. तसंच पिंपळीतल्या पण लोकांना यांनी फसवलेले आहेत. मार्केटच्या गावातल्या तर सोडाच, पिंपळीतल्या पण अनेक नागरिकांना यांनी फसवलेले आहेत. अनेक नागरिक तुम्हाला सांगतील याच्यात हिंमत आहे ना तर खरे पुरावे द्यायचे तुमच्याकडे. काहीतरी एखाद्या पत्रकाराला घ्यायचं, त्याच्या पुढं कुठं तरी मांडायचं आणि ते जनतेपर्यंत पोचवायचं. आम्ही सांगितलं ते खोडून दाखव, तुझ्या हिंमत येतं मग बघू. म्हणून त्याला विनंती आहे का सर्व प्रचार चालू आहे, तो प्रचार चालू राहू दे. नाही तर तुझी पालमुलं मला अजून भरपूर माहिती आहे, ती मला काढायला लावू नको. नाही तर तुझ्या हिंमत आहे ना, खरा एक आरोप कर, मी मान्य करेल तुमच्यासमोर हा हे केलं आहे. आम्ही एकदम क्लिअर आहेत, आम्ही कुठल्या नागरिकाला आजपर्यंत फसवलं नाही. कित्येक लोकांच्या सोने यांनी ठेवूनशिनी सगळ्यांच्या बरबादी केलेली. अजून बरंच काय काढायची वेळ आली तर पण आम्हाला ते काढायचं नाही, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण समोरच्यावरती आरोप करताना खरं करावं हेच मला म्हणणं आहे. तू किती तोलामोलाचं आहे ना, थोड्या दिवसात तुला समजेल. आता ज्याच्या तोंडाला फेस आला आहे, योगेश कामेरीने याच्या तोंडाला फेस आला आहे. आज राष्ट्रवादीच्या जीवावरती हा उड्या मारतोय. याचं काय आहे बोलका पोपटाचं? काही कुठे शिल्लक नाही. आणि राष्ट्रवादीला पण थोड्या दिवसात समजेल हा काय कलर बदलणारा सध्या येतो. म्हणून हा का बोलतो जास्त आमदाराच्यावरती, जेणेकरून सुधाकर शेठ घारे, तिकडं सुनील तटकरे साहेब खुश होऊन चिनी याला जास्तीत जास्त पैसा पुरवतील, जास्तीत जास्त याला बॅकिंग देतील म्हणून हा बोंबलत आहे. बाकी याला काही घेणं देणं नाही. हा नंतर याचा रूप दाखवणार आहे. परंतु मी गॅरंटी देऊन सांगतो, मी ज्या पद्धतीने फिरतोय, ज्या पद्धतीने लोकांचे शब्द आहेत, किती यांनी बडाया मारू दे, हा निवडून येत नाही. आमचा जो उमेदवार आहे याला पुरून उरवल अशा पद्धतीचं आम्ही त्याला उमेदवार दिला आहे. आणि जिल्हा परिषदच्या उमेदवाराच्या जोडीला माझी मिसेस मी दिलेली. माझं स्वतःची आज 35 वर्ष मी राजकारणात आहे, मी स्वतः माझा प्रचार करत आहे. त्यामुळं माझा जेव्हा प्रचारामध्ये फिरत आहे तिथं मला प्रत्येक ठिकाणी मला मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. आणि त्या पाठिंब्याच्या जीवावरती मला नक्कीच विश्वास आहे का हा भूलथापा करणारा उमेदवार आहे, याला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याला मी विनंती करतो परत एकदा, असंच जर का तुला राजकारण करायचं असेल ना, तापवायचं असेल तर तुझ्या हिंमत आहे ना, तू खरं बोल माध्यमाशी. मग मी तुझे
माझ्या गावात काय पुरावे, तू काय काय उद्योग केले त्याच्या आधी ते तुम्हाला नेऊन असे व्हिडिओ दाखवीन काही काय काय इथे पेरून ठेवलं ते. म्हणून बोलताना त्यांनी भान राखावं. तुझी पातळी बरीच कमी आहे. मी अजून पण तुझ्यावरती कधी एवढं बोललो नव्हतो. तू माझ्या पुढे तर काहीच नाही, तरी पण मी कधी जास्त बोललो नाही. अरे आम्ही कधी कुणाचं नुकसान केलेलं नाही आयुष्यात आणि करणार नाही. तू जाईल तिथं तू घाण करून ठेवलेलीस आणि आज ती उपवते प्रत्येक ठिकाणी उपवते. म्हणून आता बस प्रचाराला लाग. तू विजय झाला तर तुझं मी स्वागतच करू आम्ही. बस मला एवढंच बोलायचं आहे. तुमच्या माध्यमातून तेच सांगायचं आहे. हा विधानसभेला सुद्धा पत्रकार परिषद घेऊन बाईट देऊन मोठ्या मोठ्यांनी बोंबलत होता. हे यांची काय म्हणजे बरेच काय आरोप करत होता. परंतु जेव्हा निकाल लागला तेव्हा तुम्ही सर्वांनी बघितलं हा बोंबलणारा पोपट 3 नंबरला होता याच्या ग्रामपंचायतमध्ये. याला स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये लीड घेता मिळाला. आम्ही न बोलता आम्ही 1 नंबरला राहिलो. हा बाबू घारे आता स्वतःला मोठा सक्षम उमेदवार समजतोय आणि स्वतःला दुसऱ्याला एकदम कमजोर समजतोय. तुम्हाला खरं माहिती सांगतो मी, हा राष्ट्रवादीच्या जीवावरती बोंबा मारतोय आणि अक्षरशः राष्ट्रवादी बाजूला करावं आणि याच्यात हिंमत आहे तर माझ्याशी लढून दाखवा. मग याला समजायला किती नंबरला असेल तो. बाबू घारे ठाकरे गटाचे की राष्ट्रवादीचे? आता तो ठाकरे गटाचा आहे, उभाटाच आहे. त्यांनी आघाडी केली तो त्यांचा वैयक्तिक विषय, त्याच्यावरती काही मला बोलायचं नाही. परंतु तो जे चॅलेंज करतोय ना ते चुकीचं आहे. तेवढं त्याचं विधानसभेला जर का तेवढी उडी असती ना तर मग म्हणलं असतो त्याचं चॅलेंज योग्य आहे. हा चॅलेंज आम्ही करायला पाहिजे. त्यांना स्वप्न पडतं आमदारकीचं कुणाला बाबू घारे 100% पडत असेल ना, पण ते काय एवढं सोपं आहे का? जिल्हा परिषदला तो वाढून ताडून करतोय. हा सुधा घारे शेटच्या जीवावरती तो जिल्हा परिषद लढतोय आणि तो आमदारकीचं स्वप्न बघतोय. आता प्रत्येकाने स्वप्न बघा, मी पण बघत असेल, पण माझं मी पाय समजायला पाहिजे ना. तुम्ही पण बघताय का? नाही मी बोलतो असं तुम्हाला मी पण बघतोय असं समजलं तर. पण त्याला जे वाटते ना ते चुकीचं आहे. त्याने ते कधी स्वप्नात आणू नये. स्वतःची ग्रामपंचायत त्याला ती सांभाळता नाही. या पोपट्याने बोंबलू नये. कशाला आमदारावरती बोलू? आणि आम्ही ठरवलं होतं कोणाच्या चर्चा करायची नाही. त्याने चर्चा केली म्हणून मला बोलणं भाग पडलं. तो आता प्रचाराची दिशाभूल करतो सगळीकडे. बौद्ध वस्तीत गेला तिथं सांगणार सुदाम पावले बौद्धांच्या विरोधात आहे. मुस्लिम वस्तीत गेला तिथं सांगणार सुदाम पावले मुस्लिमांच्या विरोधात आहे. आगरी समाजात गेला का तिथं जाऊन सांगणार सुदाम पावले आगरी समाजाच्या विरोधात आहे. तर मी त्याला एक सांगेल तुमच्या माध्यमातून, तुझ्यापेक्षा आगरी समाजात माझे मित्र जास्त आहेत, तुझ्यापेक्षा मुस्लिम समाजात माझे मित्र जास्त आहेत, बौद्ध समाजात तुझ्यापेक्षा माझे मित्र जास्त आहेत. वाटलं तर अशी आपण एक दिवस मीटिंग घेऊ आणि तुझे मित्र एक साईडला बोलू, माझे मित्र एक साईडला बोलू. मग तुला समजेल माझा संपर्क किती येतो. मी तुझ्यासारखा गावगट करत बसत नाही. ही ना पी घरात घुसला चुली परत गेला भाकर खाल्ली म्हणजे झाला का? बाहेर गेल्यानंतर 4 लोक शिवा देतात हे तुला माहिती नसलं अजून. आत घुसल्यामुळे आता त्याचं त्याने समजावं. काय बाहेर निघल्या शिवा घालतात. तसा आमचा प्रचार नाही, आमचा शांत प्रचार आहे, आमचा सोबल असा प्रचार आहे. आमच्या प्रचाराला दिशा नाही, वेगळी दिशा नाही. हात जोडून एक विनंती करल का तुम्हाला विनंती करतो का हा जो चर्चेचा उमेदवार हा बुडला आणि एकदा सर्वांना चुत्या बनवणार. तसाच आम्ही जे उमेदवार उभे आहे योगेश कांबळे, खरोखरच तुम्हाला सांगतो आज त्या व्यक्तीने त्यालाच कधी चुत्या. मी तुम्हाला पहिलं एक उदाहरण सांगेल, थांबवतो. वेगळं यांनी एक बाईट टाकले. माझ्या बौद्ध वस्तीतली एक मुलीची मुलाखत घेतली आणि ती बाईट टाकली. मी याचा खर्च केला, ते माझ्यामुळे ही मुलगीचा जीव प्राण वाचला. मी नक्की तुमच्या माध्यमातून सांगेल अशा जर का बाईट दिल्या ना तर महिनाभर माझ्या बाईट संपणार नाही. एवढं मी लोकांना मदत केलेली, त्या मुलीला पण मी मदत केलेली. पण मी याचे 1-2-3 गुण असे सांगेल. याने अनेक पेशंट मुंबईला किंवा वाशीला नेऊन ॲडमिट केलेले आहेत आणि परत तो बघायला पण गेलेला आहे. त्यातल्या एक पेशंटची मी हकीकत सांगेल. 10 दिवस तो पेशंट त्यांनी नेऊन नवी मुंबईला ठेवला आणि मी 11व्या दिवशी तिथं बघायला गेलो. ही वस्तुस्थिती आहे. आगरी समाजाचाच तो पेशंट होता. माझा खास मित्र असल्यामुळं मी बाहेर होतो. मी अर्ध्या दिवसांनी आलो. मी त्या पेशंटला बघायला गेलो. गरीब व्यक्ती होता. बघायला गेल्यानंतर अर्धा तास बसलो मी तिथं आणि मग मला त्यांनी सांगितलं, दादा अमुक माणसाने आम्हाला येऊन टाकला इथे केलं बाबू घरांनी आणि आमच्याकडे काही बघत नाही. आज आमच्याकडे काही पैसे नाही. आम्हाला त्यावेळेस सांगितलं भरपूर खर्च करू, मी तुमचा सगळं खर्च करतो, पण आज आम्ही फोन करतो उचलत नाही. तर मग मी पेशंटला बघितल्यानंतर 2 त्यांच्या नातेवाईकांना बाहेर घेतले. म्हणलं तुमची काय अडचण आहे? त्यानंतर आम्हाला 40-50 हजार रुपये अर्जंट भरायचे आहेत.
आम्हाला तुम्ही जर का तेवढे दिले तर आम्ही तुम्हाला थोडीशी जमीन देऊ. ही वस्तुस्थिती आहे, खोटं बोलत नाही. तुम्ही वाटलं तर मला फक्त त्या व्यक्तीचं नाव ओपन नाही करायचं, पण तुम्हाला जर का वेळ आली तर तुमच्यासमोर मी हजर करीन. मी त्यांना तिथे 60,000 रुपये दिले. बोललो मला तुमची जमीन नको ना काय नको. अशी एक व्यक्ती नाही, भरपूर व्यक्तींना त्यांनी ॲडमिट करायचं, तिथं ठेवायचं आणि निघून यायचं, अशी परिस्थिती केलेली. इथे आज 5-10 हजार रुपये दिले तर मोठी तू बाईट घेऊन सांगतो. आणि खर्च का यांनी सांगितल्याप्रमाणे याच्याकडनं घे त्याच्याकडनं घे. 2 वर्ष तर नितीन सावंतचाच खर्च करत होता, याचा एकही रुपया नाही. याचा स्वतःचा पोट त्याच्यावर भागत होतो 2 वर्षे. हा काय रुबाब करतो. म्हणून बोलताना यांनी व्यवस्थित बोला.